जय शिवराय. मी पांडुरंग कदम. काल आपण पाहिलं असेल की सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षनेते जेवढे होते, जे म्हणजे ज्याला आपण महाविकास आघाडी म्हणतो सध्याच्या घडीला, त्या महाविकास आघाडीनं शेवटपर्यंत सांगितलं की आम्ही बैठकीसाठी येत आहोत, परंतु शेवटपर्यंत बैठकीसाठी आले नाही. मग मला एक म्हणायचंय, आपण आतापर्यंत भाजप सरकार या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेत नव्हतं. मग यदा कदाचित सरकारला भूमिका घ्यायची असेल तर विरोधी पक्षनेते म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं काम होतं की आम्ही त्या बैठकीला हजर राहिलं पाहिजे होतं. मग त्यातनं या ठिकाणी काहीतरी तोडगा निघाला असता, योग्य ती काहीतरी मार्ग निघाला असता, परंतु तो मार्ग कदाचित या महाविकास आघाडीला काढायचा नाही. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने कोणताही नेता त्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही. म्हणजे या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण भेटू नये असं वाटत आहे का? याचा अर्थ तसा आणि तसा स्पष्ट होतो. आतापर्यंत या ठिकाणी कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आजचा नाहीये. आज भाजप सरकार सत्तेवरती आहे, म्हणून या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरतायत आणि सरकारला आरक्षणासाठीची मागणी करतायत. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु हा मराठा आरक्षणाचा लढा यापूर्वीपासून या ठिकाणी सुरू आहे. परंतु आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधातच होतात. मग आता तरी कमीत कमी भाजप सरकार म्हणताय ना, चर्चेसाठी तुम्हाला बोलवलेलं असताना तुम्ही का आला नाहीत? याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांना, कष्टकऱ्यांच्या लेकरांना, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण भेटू नये अशी या ठिकाणी कदाचित तुमची भूमिका आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही त्या बैठकीसाठी अनुपस्थित होतात. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सध्या परिस्थिती पाहिला असेल की शांतता रॅलीच्या मार्फत मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शांतता बैठका घेत आहेत. मराठा बांधव पूर्ण ताकदीनं या ठिकाणी आरक्षणाचा लढा लढत या शांतता रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. मग अशा वेळेस सरकार जर कुठंतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्या मनात काय आहे कोणाला माहिती नाही, परंतु तोडगा काढण्याचा तर ते प्रयत्न करत असतील तर तुमचं सुद्धा विरोधक म्हणून या ठिकाणी कर्तव्य होतं की त्या बैठकीसाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला काय फक्त आम्ही भाजप सत्तेमध्ये आहे म्हणून आम्ही भाजपला विरोध करत आहोत म्हणून त्या गोष्टीचा फायदा या ठिकाणी तुम्हाला आयता घ्यायचा आहे का? हे बिलकुल चालणार नाही. मराठा बांधव आता या ठिकाणी सुज्ञ झालेले आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा त्यांची या ठिकाणी जागा दाखवून दिली जाईल. कारण तुम्ही शेवटपर्यंत सांगत होता की आम्ही बैठकीला येतोय, मग ऐन वेळेला तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणाचा मेसेज आला? कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी तुम्ही बैठकीला अनुपस्थित होतात? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठा बांधवांच्या बाबतीमध्ये तर भूमिका घ्यायचीच नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ओबीसींच्या मतांची या ठिकाणी भीती वाटते का? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जर बैठकीला गेलो तर ओबीसी बांधव या ठिकाणी आमच्यावरती नाराज होतील, हा तुमचा गैरसमज असेल म्हणून या ठिकाणी तुम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतात. याचा अर्थ दुसरा असाही होतो की तुम्हाला मराठा बांधवाविषयी थोडं सुद्धा या ठिकाणी प्रेम नाही. मी समजू शकतो जे मराठा नाहीत आणि विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी नसतं गेलो तर मी नाराज झालो नसतो किंवा माझा सकल मराठा समाज महाराष्ट्रातला नाराज झाला नसता. परंतु जे मराठा समाजाचे आहेत परंतु विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं पहिलं कर्तव्य होतं की या ठिकाणी त्यांनी 100% त्या बैठकीला हजर राहायला पाहिजे होतं. तोडगा निघेल न निघेल हा वेगळा भाग आहे, परंतु या बैठकीसाठी आपण मात्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे होतं. कदाचित ओबीसी बांधव आले नसते ते या ठिकाणी आम्ही समजू शकलो असतो, परंतु तुम्ही या ठिकाणी मराठा असून विरोधी पक्षामध्ये असून तुम्हाला आमंत्रण असताना सुद्धा जर तुम्ही त्या बैठकीला जात नसाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला गोरगरीब गरजवंत मराठ्यांची गरज नाही, त्यांची तुम्हाला या ठिकाणी म्हणजे त्यांची काळजीच नाहीये. त्यांची जर काळजी असली असती तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही त्या बैठकीला हजर राहिला असतात, काहीतरी तोडगा निघाला असतात. सरकार दाखवतंय ना, सरकार पॉझिटिव्ह, त्यांच्या मनात काही असो, परत तो शब्द मी वापरतोय, परंतु या ठिकाणी तोडगा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या घडीला तोडगा काढण्याचा जर ते प्रयत्न करत असतील तर विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी विरोधी पक्षातले नेते म्हणून जर तुम्हाला आमंत्रण आलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते आमंत्रण स्वीकारून त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी आग्रहाची भूमिका या ठिकाणी मांडायला पाहिजे होती. तुम्ही काय फक्त काय नुसतं जिथं आंदोलन चालू आहे तिथं जाऊन भेट देऊन तुम्ही आम्हाला मराठा बांधवाला काय मूर्खमध्ये घंटी काढत आहात का? तसं चालणार नाही. तुम्ही स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडायला पाहिजे होती. म्हणजे तुम्हाला दोन्ही सुद्धा मतं पाहिजेत, ओबीसी बांधवांची सुद्धा या ठिकाणी मतं पाहिजे, तुम्हाला मराठा बांधवांची सुद्धा मतं पाहिजेत, पण तुम्ही या मताच्या राजकारणासाठी गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांचा सत्यानाश व्हायला ही गोष्ट विसरू नका. मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतोय की तुम्ही काल अनुपस्थित होतात याचा अर्थ असा होतो की तुम्ही गरजवंत मराठ्यांच्या लेकरांचा सत्यानाश करत आहात. कित्येक मराठा बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत,
स्वतःचं कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त या आरक्षणासाठी केलेलं आहे आणि साधं तुम्हाला 1 तासाचा वेळ भेटत नाही की मराठा आरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची तातडीची बैठक ठेवलेली असताना सुद्धा तुम्हाला 1 तासाचा वेळ सुद्धा निघत नाही आणि त्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मात्र चर्चा करायला तुम्हाला वेळ भेटतं, परंतु गरजवंत गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा अंतिम टप्पा आलेला असताना, महत्वाची बैठक असताना मात्र त्या बैठकीला या ठिकाणी अनुपस्थित राहतात. तो मी या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही यांची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट करावी की मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे किंवा नाही पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही घेणं गरजेचं आहे. मराठा समाज सरकारच्या विरोधामध्ये आहेत म्हणजे ऑटोमॅटिक मराठा समाजाची मतं या ठिकाणी आपल्याला पडतील, असा जो तुमचा गैरसमज आहे तर तो गैरसमज सुद्धा या ठिकाणी आम्हाला दूर करायला वेळ लागणार नाही. त्यामुळं मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही या बैठकीला न जाऊन या ठिकाणी खूप मोठी चूक केलेली आहे आणि या गोष्टीचा जे बैठकीला जे तुम्ही अनुपस्थित राहिलात ना, या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी 100% तोटा होणार आहे आणि वेळ आल्यानंतर मराठा बांधव या ठिकाणी 100% दाखवून देणार आहेत. काय हरकत होती तुम्हाला? तुमच्या त्या निवडणुकीच्या गप्पा तुम्ही रात्रंदिवस करू शकत होतात ना. एक तासासाठी या ठिकाणी जाणं गरजेचं होतं, परंतु तुमच्याकडे तो 1 तास असताना सुद्धा तुम्हाला काही एवढं महत्वाचं नव्हतं. ही संध्याकाळी जे तुम्ही जागा वाटपासाठी पुढची रणनीती आखण्यासाठी विधानसभेच्या संदर्भात नंतरही चर्चा करू शकला असतात, परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगणारा कोणीतरी आहे की काही गरज नाही, आवश्यकता नाही, मोरू द्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांची लेकरं, त्यांना काही गरज नाही आरक्षणाची, हा सांगणारा तुम्हाला कोणीतरी आहे, तो सुद्धा या ठिकाणी समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळं तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.